श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुड मॉर्निंग. कशा आहेत सगळे? मस्त मजेतच असतात. तर मी सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकताय सकाळी मला काय माहिती दोडके आणले होते मी त्या दिवशी बाजारातनं, रविवारी संडे मार्केटमधनं, आणि इतक्या छान अशी दोडक्याची भाजी खाऊशी वाटली. कारण काय करता, आजारी असल्यामुळं तोंडाला चवच काही नव्हती. म्हणलं चला तर ही माझी रेसिपी आहे. ही मी लग्नाच्या आधी अशी भाजी बनवत होती. आता साहेबांना एवढे तेलकट तुपकट चमचमीत चालत नाही. आणि मग काय, राहिलेला भात होता तो जिरा राईस केला आणि छान असा दोडका केला होता. वरण केलं होतं. वरणावर तुपाची धार म्हणजे लाकात भारीच म्हणावं लागेल. कारण तूप वगैरे खायला सांगितलं आहे डॉक्टरांनी. खूप आता खाय प्यायला सांगितलं आहे, कारण हिमोग्लोबिन वगैरे कमी आहे. खाण्यात काय मी कमी करत नाही, तरी पण काय आता बघू शकताय. वरण पण खूप छान झालं होतं. मस्त असं तुरीच्या डाळीचं वरण केलं होतं. थोडंसं पातळच केलं होतं, कारण पातळ तुरीच्या डाळीचं वरण म्हणजे पटकन प्यायला येतं किंवा असं सूपसारखं प्यायला पण मला आवडतं. आणि मग हे बघू शकताय घरी बनवलेलं तूप होतं. मग काय, संध्याकाळी अंड्याचा बेत केला. अंड्याची अशी ग्रेव्ही केली. छान असे अंडे उकडून घेतले आणि जे वाटण दोडक्याला वापरलं होतं, दोडक्याच्या भाजीला, तेच मसाले सेम ह्याला वापरले. आणि हे बघू शकताय हाताला माझ्या सलाईन लावलं होतं आणि साहेबांनी बनवलेलं होतं. छान असे अंड्या आणि बेसनच्या पोळ्या बनवल्या होत्या. आणि ही अंड्याची ग्रेव्ही, काहीतरी वेगळं मुलांचं चालूच असतं. आणि मग तेच करत करत लेकीने पण काहीतरी वेगळं बनवलं होतं. आज काय नवलच झालं होतं. सगळं नवऱ्यानी आणि लेकीने चांगला असं चमचमीत बेत करून घालायचं ठरलं. किती दिवस घालतील, रोज घातले तर किती बरं होईल. म्हणजे सगळं शरीराचं दुखणं किंवा थकवा निघूनच जाईल. रोज आपला नवरा आणि लेक अशी स्वयंपाक करून घातली तर. पण ते तरी माणूस आहे, शेवटी बाईनीच करायचं असतं, घरच्या करत्या स्त्रीनी. तर बघू शकताय तुम्ही, ही अंड्याची मस्त अशी भाजी झाली होती. खूप मस्त झाली ती. चवीला पण छान झाली होती. दिसायला जशी झाली तशीच चवीला पण झाली होती. खूप दिवसातनं ही अंड्याची भाजी केली, कारण आता श्रावण चालू होतं आहे. नॉनव्हेज वगैरे खायचं खूप कमी होणार आता. 4-5 महिने नॉनव्हेज काय आपल्या घरात बनलं जाणार नाही. आणि मग काय, लेकीनी बघू शकता हे असे मस्त चटपटीत काहीतरी बनवलेलं होतं. आणि हे खायला प्रत्येकालाच आवडतं. हे कशाचे बनवलं होतं, काय बनवलं होतं, नेक्स्ट टाईम ती बनवल तेव्हा ह्याचा व्हिडिओ नक्कीच दाखवेन तुम्हाला. तर हे बटाटे उकडून ती काय बनवलं होतं. खूप टेस्टी बनवलं होतं आणि चहासोबत खाताना तर खूप छान लागत होतं. चहा आणि हे दोन 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 तीन तीन सगळ्यांना आले होते. हे छान असे मस्त, ती काय बनवली होती माहीत नाही. ही आलू टिक्की बनवली होती बहुतेक तिनं, गोलवाले. खूप छान झालं होतं, मस्त बनवलं होतं. असा काहीतरी चमचमीत बेत असलं की आणि भारी वाटतं. आणि मग ह्या बेत एवढा छान झाला होता, हे 3-3 वेळा तिला काढून दाखवायला खूप आवडत होतं. हा व्हिडिओ मी प्रत्येक वेळेस डाउनलोड केला होता आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सोडण्याचा प्रयत्न करते, पण जमलंच नाही. मग काय, त्यानंतर थोडीशी पनीरची भाजी केली होती. पनीर होतं घरामध्ये. हे पनीरची रेसिपी हे बघू शकताय. हे पनीरची भाजी, डाळीची आमटी, हे पण ताट कालचंच होतं. आणि बॉबी वगैरे बनवलेली होती. बघू शकताय तुम्ही, हे सगळे मिळून 2 दिवसाच्या जेवणाचा व्हिडिओ बनवलेला आहे. रेसिपी काय आपल्याकडे आले नाही. आणि बॉबी अशीच तळली होती, उपवास वगैरे नव्हतं. पण ही पनीरची ग्रेव्ही खूप मस्त झाली होती. सगळ्या भाज्या व्यवस्थित. आज सगळ्या भाज्यांचाच तुम्हाला व्हिडिओ दाखवायचं होतं, कारण 2-3 दिवसाचे हे भाज्याचे थोडे व्हिडिओ घेतलेले होते. उपवास वगैरे नव्हतं, पण मी असंच ताट भरत होते. नॉर्मल आपलं जेवायला बनवलेलं हे ताट होतं. मला वाटतं हे मंगळवारचं ताट आहे. बघू शकताय तुम्ही, छान असा बेत झाला होता. सगळ्याच जेवणाचं भाज्या म्हणजे वेगवेगळे असे शॉर्ट व्हिडिओ काढलेले होते. म्हटलं चला आज सगळ्या भाज्यांचा व्हिडिओ सोडून देऊन टाकूया. मग हे जेवणाचा बेत असा छान झालेला होता. हे मंगळवारचा व्हिडिओ. आणि आधी भाज्या बघितल्या होत्या ते आपलं कालचा बुधवारचा होता, अंड्या आणि दोडक्याची भाजी. तर कसे वाटले पनीरची भाजी वगैरे, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि छान कमेंट अशाच करत राहा. कमेंट खूप छान वाटते वाचायला, कारण कमेंट तुम्ही नाही टाकलं तर माझं चॅनल कसं पुढं चालायचं. कमेंट आहे म्हणून चॅनल चालतं, असंच म्हणावं लागेल थोडक्यात. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या मस्त बॉबी खायला. आणि हा सगळा बेत चमचमीत जमजमीत कसा झाला होता हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला या बसू जेवायला आपण सगळेजण मिळून. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.